वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सततचा जो पाऊस झाला, यासोबतच या खरीप हंगामात जो संपूर्ण पाऊस झाला त्यामध्ये तब्बल 34,000 हेक्टरमध्ये या शेती पिकाचं जे आहे हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि सोयाबीन असेल, कपाशी असेल, या दोन्ही पिकाची एकूण नासाडी जी आहे या पावसामुळे झाली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, वायगाव सरोड भागातील शेतकरी आहेत। आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं हे नुकसान आहे आणि कशा पद्धतीचा आपल्या भागात पाऊस झाला, काय सांगाल नेमकं? हवामान खात्याने जे दर्शवलं होतं का 90% 100% पाणी होईल, त्याच्याही पलीकडं आजपर्यंत 4 महिन्यामध्ये 100च्याही वरती पलीकडे पाऊस झाला आणि जमिनी एवढ्या खरडून गेल्या। कास्तकारांनी अगोदर एक वेळेस पेरणी केल्याच्या नंतर त्याचं पाणी नसल्यामुळं दुबार पेरणीचं संकट आलं। दुबार पेरणी करून त्यांनी खर्च पण एकरी 20 ते 30 हजार रुपये या शेतामध्ये लावले आणि त्यातनं एवढा खर्च आल्याच्या नंतर आज जर कंडिशन येलो मोजकनी आणि याच्यामुळं महाभयंकर पुरामुळं त्याचं जर 20-30 हजार रुपये एकरीचं नुकसान ते जर भरपावती नसेल निघेत तर उद्या त्यांनी शिक्षणामध्ये पोरांच्या शिक्षणासाठी उद्या दिवाळीचा सीझन आहे, दिवाळीच्या याच्यामध्ये तो काहीच खर्च करायची ताकद ठेवू शकत नाही। तर गव्हर्नमेंटनी याच्यावर काय तोडगा काढायला पाहिजे। तुमच्याकडे शेती किती आणि एकूण तुम्ही खर्च किती केलाय? माझ्याकडे 6 एकर शेती आहे। 6 एकरामध्ये मी 3 एकर सोयाबीन आणि 3 एकर पराठी लावली। तर आजची कंडिशन अशी आहे का एकरी मी 20 ते 30 हजार रुपये खर्च एकरी होऊन चुकला आहे आणि त्याच्यामध्ये आज कंडिशन अशी आहे का त्याला एक शेंग सुद्धा व्यवस्थित नाही आहे। येलो मोजॅकनं पूर्ण प्लॉट असा हे होऊन गेला आहे। मी फवारे 2 मारले, तणनाशक नाही मारलं तर तण व्यवस्थापन मी निंदन केलं त्याच्यामध्ये त्या उघाडीच्या काळामध्ये। आजची कंडिशन अशी आहे का त्याला समजा शेंगाच पकडत नाहीये। म्हणजे महापुराने जमिनी खरडून गेल्या, पूर्ण बांध फुटले आणि त्या पाण्याच्यामुळं एवढं नुकसान झालं आहे का आज माझ्या मुलाचं शिक्षण आणि माझं स्वतःचं जेवण व्यापन कसं करायचं याचा मला पंचायत पडून आहे। पावसामुळे मोठं नुकसान झालं। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना पण विचारू काय नेमकं आपल्या इकडली परिस्थिती आहे? नक्कीच परिस्थिती खूप बिकट आहे शेतकऱ्याची। आजच्या शेतकऱ्यानं जून महिन्यापासून तर आता सप्टेंबर महिन्यापर्यंत एवढे पैसे त्या जमिनीमध्ये टाकले आणि त्या पैशाचं व्याज सुद्धा नाही निघून राहिलं आणि एवढा अतिवृष्टीचा पाऊस झाला। या पावसामुळे तर पूर्ण सोयाबीन तर गायब झालं आणि त्यातल्या त्यात पाऊस एवढा अतिवृष्टीचा येऊन ओला दुष्काळ सुद्धा म्हणजे आहे याच्यामध्ये आणि त्यातल्या त्यात रोगराई आली या सोयाबीनवर। हातचं सोयाबीन निघून चाललं गेलं। समोर आहे दिवाळी, नाही तर या टायमापर्यंत आता सोयाबीन निघून जायचं, शेतकऱ्याच्या हातात काही नाही काही पैसे यायचे। आता एवढा मोठा बिकट प्रश्न आहे या शेतकऱ्यासमोर, त्यानं जगावं कसं आणि म्हणजे एकदम वेगळाच याच्याकडे खरोखर शासनानं काहीतरी मदत म्हणून, ओला दुष्काळ म्हणून आणि ताबडतोब मदत करण्यात यावी। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा का, काय वाटतं या संपूर्ण परिस्थितीवरून? बिलकुलच नक्कीच ओला दुष्काळाला एक पाऊस झालेला आहे। यांनी ग्राउंड लेवलवर येऊन त्याची पाहणी करावं आणि त्याच्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करावा। परिस्थिती काय आहे ही वाली आणि खरोखरच त्यांना माहित पडेल। सर्वेक्षण झालेत का आपल्याकडे? सर्वेक्षण ते रोडनी सर्वेक्षण झाले काही भागामध्ये अजूनही सर्वेक्षण बाकी आहे। अजूनही तलाठी झाले, कृषी सहाय्यक झाले, अजूनही अंदर पोहोचले नाही। सर्वेक्षण काही भागामध्ये अजूनही बाकी आहे। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू येती दिवाळी जी आहे ही दिवाळी तोंडावर आहे, कशी दिवाळी साजरी करणार? आमची दिवाळी तर आता असं सोडून दिला, बेकार परिस्थिती आहे आमच्या दिवाळी। आमच्या दिवाळीला गोड सण होते का नाही याचीच आम्हाला आशा नाही आहे। कारण सरकारने जून महिन्यापासून हवामान तज्ञांनी अंदाज दिला का यावेळेस सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे असा अंदाज दिला होता आणि तुम्ही लोकांनी ती बातमी आम्हाला सांगितली का हवामान म्हणजे मीडियावाल्यांनी का बा सरासरीपेक्षा कमी आहे। जून महिन्यामध्ये पाऊस फार कमी झाला, त्याच्यानंतर जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये परिस्थिती अशी आली का खूप पाऊस झाला, त्याच्या आम्हाला पेरू नाही दिलं, डबल पेरणं करावं लागलं। काही दबलं, काही कसं, काही सोयाबीन खराब निघाले बियाण्याचं ते झालं। त्याच्यानंतर कसं तरी सोयाबीन निघालं, तयार केलं, फवारे मारले, तणनाशक सगळे झालं। लाईन जसं मुलाला आपण बालवय असल्यापासून ते तरुणाईपर्यंत जसं मोठा करतो आई वडील, तसे आम्ही आमच्या सोयाबीनला कपाशीला लाईनाचा मोठा केला आणि त्याच्यानंतर पहिला झटका आला येलो मोजॅकचा, त्याच्यात आमचे सोयाबीन अर्धे गेले। त्याच्यानंतर हे अतिवृष्टी, 6 पूर गेले साहेब इथं ह्या नद्या, यशोदा नदीला। अशी आमची अवस्था आहे सोयाबीनची, अर्ध्या शेंगा गळल्या आहे। त्याच्यानंतर 4 कोट
म्हणजे अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याच्यानं सोयाबीन पूर्ण खराब झालं आणि तो सुद्धा रोग आला. आणि पाऊस एवढा झाला आहे का सरकारने सरासरीपेक्षा पाऊस जास्त असल्याच्यानं ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. आणि शासनाने अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना द्यायला पाहिजे का तुम्ही स्पॉटवर जाऊन तत्काळ पंचनामा करा. स्पॉटवर जाऊन पंचनामा करून वरच्या लेवलवर माहिती पाठवा. माहिती अपलोड करून सगळं व्यवस्थित आणि सोयाबीन गेलं असताना कपाशीवर भिजत आहे का आता? कपाशी नाही, पिकेल? कपाशीवर सुद्धा भिस्त नाही आहे, कारण कपाशी आजही लहान अवस्थेत आहे, छोट्या छोट्या अवस्थेमध्ये. ते मोठी कधी होईल, तिला फुलं फळधारणा कधी येईल आणि ते कधी देईल. आणि समोर असे वाटते का बा कदाचित कपाशीवर समोर जाऊन जर बोंडअळीचा अटॅक जर आला तर आमची कपाशी ती सुद्धा गेली. आम्हाला मागणी एवढीच आहे का शासनाने त्वरित मोबदला द्यावा. ओला दुष्काळ जाहीर करावा, सोबतच त्वरित मोबदला सुद्धा द्यावा अशी जी मागणी आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विशेषतः सोयाबीनचं जे पीक आहे पूर्णतः हातचं गेलं आणि कपाशीवर आता भिजत असताना कपाशीला सुद्धा पाते आणि फळधारणा झाली नसल्याचं एकूण चित्र समोर आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.